Welcome to mathematics learning class. Venn diagram, subset, universal set and complement of a set या टॉपिक्स वरील काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. फर्स्ट एक एक्झाम्पल आपल्याला दिलंय. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू, कसं रीड करायचं पहा. Capital A is equal to set of elements A, B, C, D, E. Capital B is equal to set of elements C, D, E and F. Capital C is equal to set of elements B, D. Capital D is equal to set of elements A, E. Then which of the following statements are true and which are false? क्वेश्चन काय आहे? सेट ए दिलाय, त्यामध्ये एलिमेंट दिलेले आहेत. सेट बी आहे, त्यातील एलिमेंट दिलेत. सेट सी, त्यातले एलिमेंट दिलेत. सेट डी मधले एलिमेंट दिलेत. आणि आपल्याला काय विचारले त्याने, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, खाली जी स्टेटमेंट्स आपल्याला दिलेली आहेत या स्टेटमेंट्स पैकी विच आर ट्रू, कोणते ट्रू आहेत, अँड विच आर फॉल्स, आणि कोणते फॉल्स आहेत. फर्स्ट, सी इज सबसेट ऑफ ई. सी बी चा सबसेट आहे. याचं मिनिंग काय होतं? सेट सी मधील सर्व एलिमेंट सेट बी मध्ये हवेत. एव्हरी एलिमेंट ऑफ सी इज अन एलिमेंट ऑफ बी, असं हे स्टेटमेंट आहे. मग आपल्याला चेक करायला लागेल की खरंच एव्हरी एलिमेंट ऑफ सी इज अन एलिमेंट ऑफ बी आहे का. चेक करूया आपण. सेट सी मध्ये कोणते एलिमेंट आहेत? बी अँड डी. मग ते बी मध्ये आहेत का चेक करूया. बी अँड डी हे सेट बी मध्ये आहेत का चेक करूया. डी आहे पण बी नाहीये. म्हणजे काय, एव्हरी एलिमेंट ऑफ सी इज नॉट अन एलिमेंट ऑफ बी. याचा अर्थ दिलेलं स्टेटमेंट आहे फॉल्स आहे. सी मधला प्रत्येक एलिमेंट सेट बी मध्ये नाहीये. म्हणजे सी हा सेट बी चा सबसेट नाहीये का. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट सी, सी मधला प्रत्येक एलिमेंट कशात नाही, बी मध्ये नाहीये. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट सी इज नॉट इन बी, बी मध्ये नाहीये. Therefore, C subset of B is false. म्हणून ते कसं आहे, false आहे. सेकंड वन, A subset of D. मिनिंग आपल्याला माहितीच आहे. A मधील सर्व एलिमेंट D मध्ये पाहिजेत. एव्हरी एलिमेंट ऑफ A is an element of D. टेस्ट करूया आपण. A मधले सर्व एलिमेंट D मध्ये आहेत का. A मध्ये कुठले कुठले एलिमेंट आहे, ए बी सी डी ई. मग डी मध्ये चेक करूया, ए बी सी डी ई आहेत का. डी मध्ये ए, म्हणजे सेट ए मधले सर्व एलिमेंट डी मध्ये नाहीये. सेट ए मधले फक्त ए आणि ई हेच एलिमेंट याच्यात आहे, असं चालणार नाही. सेट ए मधले सर्व एलिमेंट डी मध्ये पाहिजे, ते नाही. याचाच अर्थ काय होतो, ए सबसेट ऑफ डी इज फॉल्स. का, एव्हरी एलिमेंट, याचा आन्सर कसा लिहिणार आपण, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए, ए मधले सर्व एलिमेंट कशात नाही, डी मध्ये नाही, इज नॉट इन डी. देयरफॉर ए सबसेट ऑफ डी इज फॉल्स, आणि म्हणून ते ट्रू नाहीये, फॉल्स आहे. थर्ड वन, डी सबसेट ऑफ बी. डी मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत असं स्टेटमेंट आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ डी इज अन एलिमेंट ऑफ बी. चेक करूया. डी मध्ये कोणते एलिमेंट आहेत, ए आणि डी. हे एलिमेंट बी मध्ये आहेत का चेक करूया. ए ई, फक्त ईच आहे, ए नाही आहे. याचा अर्थ काय होतो की डी इज नॉट सबसेट ऑफ बी. एव्हरी एलिमेंट ऑफ डी, डी मधला प्रत्येक एलिमेंट कशात नाही, इज नॉट इन बी, तो बी मध्ये नाही. Therefore, B subset of B is false.
आणि म्हणून हे फॉल्स आहे. फोर्थ वन, डी सबसेट ऑफ ए. एव्हरी एलिमेंट ऑफ डी इज एन एलिमेंट ऑफ ए. डी मधले एलिमेंट सर्व ए मध्ये आहेत का चेक करूया. डी मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? एई. एई डी मधले एलिमेंट एई ते ए मध्ये आहेत का पाहू. ए आहे, ई आहे. डी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत. एव्हरी एलिमेंट ऑफ डी इज एन एलिमेंट ऑफ ए. एव्हरी एलिमेंट ऑफ डी, एव्हरी एलिमेंट ऑफ डी इज इन ए. ए मध्ये आहे याचा अर्थ काय होतो? डी सबसेट ऑफ ए इज ट्रू. देयरफॉर डी सबसेट ऑफ ए इज ट्रू. ट्रू आहे ते, इज ट्रू. फिफ्थ वन, बी सबसेट ऑफ ए. बी सबसेट ऑफ ए मीन्स एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज एन एलिमेंट ऑफ ए. चेक करूया आपण. बी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का? बी मध्ये कोणते एलिमेंट आहेत? सी डी ई एफ. ए मध्ये आहेत का बघूया. सी डी ई पण एफ नाहीये. याचा अर्थ काय होतो? बी इज नॉट सबसेट ऑफ ए. एव्हरी एलिमेंट ऑफ बी, एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज नॉट इन ए. ए मध्ये तो नाहीये. देयरफॉर बी सबसेट ऑफ ए इज false. And sixth one, C subset of A. त्याचा अर्थ काय? Every element of C is in A. चेक करूया. C मध्ये एलिमेंट A मध्ये आहेत का? C मध्ये एलिमेंट आहेत B and D. ते A मध्ये आहेत का? B, D आहे. याचा अर्थ every element of C is an element of A. Every element of C, every element of C is in A. A मध्ये आहे. याचा अर्थ काय होतो? C subset of A is true. Therefore, C subset of A is true. Next example. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. म्हणजे काय? सेट घ्यायचा आहे. कशाचा? नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 चा. आणि त्याला काय म्हणायचंय? युनिव्हर्सल सेट. मग सुरुवातीला आपण काय करूया? युनिव्हर्सल सेट घेऊया. युनिव्हर्सल सेट यू इज इक्वल टू कोणते एलिमेंट असणार आहेत त्यामध्ये? नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. युनिव्हर्सल सेट तयार करा. नेक्स्ट, शो सेट्स X and Y using Venn diagrams. सेट X आणि Y वेन डायग्राम शो करायचे. सेट एक्स काय आहे? फर्स्ट सेट एक्स काय आहे? कॅपिटल एक्स इज इक्वल टू, कसं वाचतो आपण हे? कॅपिटल एक्स इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. आपल्याला युनिव्हर्सल सेट हा लिस्टिंग मेथडने दिलाय. त्याच्यात एलिमेंटची लिस्ट दिलेली आहे. कॅपिटल एक्स जो दिलाय आपल्याला, सेट एक्स जो दिलाय, या सेट एक्स मध्ये आपल्याला लिस्ट दिलेली नाहीये, रूल दिलेला आहे. ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये जे मॅटर दिलेले आहे हे मॅटर व्हर्टिकल बारने सेपरेट केलेले पार्ट. जो फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट काय सांगतो? या सेट मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंट्सना हा रिप्रेझेंट करतो एक्स. आणि सेकंड पार्ट काय सांगतो? एक्स कसा आहे. एक्स कसा आहे याचा रूल याच्यात दिलाय. एक्स कसा आहे? एक्स नॅचरल आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड करायची आहे? याच्यावरून. एक्स हा नॅचरल आहे आणि एक्स कसा आहे शिवाय 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15 म्हणजे एक्स हा 7 पेक्षा ग्रेटर आणि 15 पेक्षा लेस आणि कसा पाहिजे? नॅचरल.
मग एकच्या जेवढ्या व्हॅल्यू येतील त्या सर्व सेट एक्स मध्ये आपल्याला लिहायला लागतील. मग आपण लिहूया कॅपिटल एक्स इज इक्वल टू एक्स कसा पाहिजे नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते 1 पासून. आपल्याला कॅपिटल एक्स मध्ये नॅचरल नंबर्स घ्यायचे पण कसे 7 पेक्षा ग्रेटर आणि 15 पेक्षा लेस. मग आपल्याला लिस्ट बनवता येईल 7 पेक्षा ग्रेटर म्हणजे 8 9 10 11 12 13 14 15 नाही चालणार कारण 15 पेक्षा लेस पाहिजे. सेट एक्स आपण लिहिला. आता समजा फक्त सेट एक्स दिलाय आपल्याला आणि त्याची वेन डायग्राम शो करायची. फक्त सेट एक्स दिलाय आणि आपल्याला वेन डायग्रामने तो दाखवायचा आहे. तर आपण काय करणार एक अशी फिगर घेणार क्लोज फिगर आणि या क्लोज फिगर मध्ये आपण हे सर्व एलिमेंट नोट करणार. कोणते कोणते 8 9 10 11 12 13 14. हे केव्हा फक्त सेट एक्स दिला असेल तेव्हा. आपल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला युनिव्हर्सल सेटही दिला आहे. युनिव्हर्सल सेटचा अर्थ काय होईल मग या सेट मध्ये जे सेट दिले ते सर्व सेट युनिव्हर्सल सेटचे सबसेट आहे. म्हणजे एक्स सुद्धा युनिव्हर्सल सेट चा सबसेट आहे. म्हणजे एक्स कशात आहे युनिव्हर्सल सेट मध्ये. म्हणजे आपल्याला हा सेट एक्स युनिव्हर्सल सेट मध्ये घ्यायला लागेल. आपण हा जो ट्रायंगल घेतला याला आपण कॅपिटल एक्स ने डिनोट करू. हा कॅपिटल एक्स आहे. आपल्याला हा ट्रायंगल आता कशात घ्यायचा आहे युनिव्हर्सल सेट यू मध्ये घ्यायचा आहे. मग जसा आपण सेट एक्स ट्रायंगल ने डिनोट केला तसा युनिव्हर्सल सेटही आपण एका क्लोज फिगरने डिनोट करू. समजा आपण क्वाड्रिलॅटरल घेतला या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरल घेतला आणि ह्या क्वाड्रिलॅटरलला आपण यू असं नाव दिलं म्हणजे युनिव्हर्सल सेट. मग आता युनिव्हर्सल सेट यू मध्ये सेट एक्स आलाय. युनिव्हर्सल सेट यू मध्ये त्याचे सर्व एलिमेंट आले पाहिजेत. आले ते चेक करा बरं. 1 आहे का नाही. मग 1 आपल्याला लिहायला लागेल. इथे नाही लिहिता येणार कारण हा सेट एक्स आहे. सेट एक्स मध्ये 1 आहे का नाही म्हणून आपण तो बाहेर लिहूया 1 सेट यू मध्ये आला तो. त्यानंतर 2 आलाय का इथे नाही 2. त्यानंतर 3 आहे का इथे नाही 3. त्यानंतर 4 आहे का यात नाही 4. त्यानंतर 5 आहे का यात नाही 5. 6 घेतलाय का नाही 6. 7 पण नाही 7. 8 आहे 8 9 10 11 12 13 14 आहे 8 9 10 11 12 13 14. काय नाही मग 15 16 17 18 19 20. मग ते घेऊया 15 16 17 18 19 and 20. सेट एक्स आला आणि युनिव्हर्सल सेटही आपण लिहिला. अशा पद्धतीने आपण सेट एक्स हा वेन डायग्रामने शो केला. सेकंड सेट वाय. सेकंड घेऊया आपण सेट वाय. सेट वाय मध्ये कोणते एलिमेंट येतील सेट वाय मध्ये असे एलिमेंट येतील की जे नॅचरल आहेत. सेट वाय चे एलिमेंट आपल्याला लिहायचे म्हणजे वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. वाय ची व्हॅल्यू फाइंड केल्यावर वायच्या जेवढ्या व्हॅल्यूज येतील त्या सर्व सेट वाय मध्ये येतील. मग वाय ची व्हॅल्यू कशावरून ठरवणार दिलेल्या या रूल वरून. काय रूल दिलाय y belongs to n. y नॅचरल असला पाहिजे. सेकंड y इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. म्हणजे 1 पासून तर 20 पर्यंतचे जे नॅचरल नंबर्स आहेत त्या सर्व व्हॅल्यूज ज्या येतील त्या कुठे येतील सेट y मध्ये. मग 1 पासून तर 20 पर्यंत कोणकोणते प्राईम नंबर्स आहेत 2 3 5 7 11 13 17 and 19. 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स आपण घेतले. आता आपल्याला फक्त सेट वाय नाही दिलेला युनिव्हर्सल सेटही दिलाय म्हणून आपण युनिव्हर्सल सेट मध्ये हा सेट वाय लिहिणार आहोत. हा युनिव्हर्सल सेट याला यू नाव देऊया. वाय साठी आपण कुठलीही फिगर घेऊ शकतो. समजा आपण सर्कल घेतलं कुठलीही क्लोज फिगर आपल्याला घेता येईल आणि ह्या सेटला आपण वाय
असं नाव देऊ. त्यामध्ये एलिमेंट घेऊया 2 3 5 7 11 13 17 and 19. आता युनिव्हर्सल सेट मध्ये सर्व एलिमेंट आलेत का यूचे? चेक करूया. 1 नाहीये, मग तो लिहायला लागेल 1. 2 आलाय. 3 आलाय. 4 नाहीये, 4. 5 आहे. 6 नाहीये, 6. 7 आलाय. 8 नाहीये म्हणून 8. त्यानंतर 9 पण नाहीये. 9 10 आहे का? नाही. 10 11 आलाय. 12 नाहीये. 12 13 आलाय. 14 नाहीये. 15 पण नाहीये. 16 पण नाहीये. 17 आहे. 18 नाहीये. 19 आलाय. 19 आलाय. इथे राहिलाय 20 एलिमेंट कुठे लिहा. अशा पद्धतीने आपण सेट वाय हा वेन डायग्रामने दाखवला. आता नेक्स्ट क्वेश्चन. U is equal to set of elements 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. Set P is equal to 1, 3, 7, 10. First, show the sets U, P and complement of P. हे कसं वाचतात? कॉम्प्लिमेंट ऑफ P बाय वेन डायग्राम. म्हणजे सेट U, सेट P आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी जो यात दिलेला नाही. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ पी काढायला लागेल आणि मग यू पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी हे एकत्र वेन डायग्राम मध्ये दाखवायचे. कसे दाखवता येतील बघा. सुरुवातीला आपण यू लिहूया. यू इज इक्वल टू 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 अँड 12. आपल्याला सेट यू मिळाला. सेट इज सेट ऑफ एलिमेंट्स 1, 3, 7 अँड 10. आपल्याला फर्स्ट काय सांगताय? शो द सेट्स यू पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी बाय वेन डायग्राम. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ पी काढायला लागेल. कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू, कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणजे काय? अशा एलिमेंटचा सेट की जे एलिमेंट पी मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ पी मीन्स सेट ऑफ एलिमेंट्स कंटेंट इन यू बट नॉट इन पी. कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये आपण सेट यू चे सर्व एलिमेंट घेणार जे पी मध्ये नाहीत. 1 पी मध्ये आहे चालणार नाही. 1 घ्यायचं नाही. कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणजे का? पी मध्ये नसलेले आणि युनिव्हर्सल मध्ये असलेले म्हणून 1 घेता येणार नाही. 2 पी मध्ये आहे का? नाही, मग घेता येईल. 3 पी मध्ये आहे का? आहे, घेता नाही येणार. 7 पी मध्ये आहे, मग तोही नाही चालणार. 8 पी मध्ये आहे, नाही, मग तो घेता येईल. 9 पी मध्ये आहे, नाही, घेता येईल. 10 पी मध्ये आहे, घेता नाही येणार. 11 आणि 12 पी मध्ये नाही, म्हणजे ते आपल्याला घेता येईल. अशा पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंट ऑफ पी लिहिला. आता आपल्याला यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट हे तिन्ही सेट कशात दाखवायचे? वेन डायग्राम मध्ये दाखवायचे. मग कसं दाखवता येईल बघा आपल्याला वेन डायग्राम मध्ये. फर्स्ट म्हणूया आपण याला वेन डायग्राम या पद्धतीने आपण घेऊया. तिथे पाहिलं आपण युनिव्हर्सल सेट दिला असेल तर युनिव्हर्सल सेट आपण एका क्लोज फिगर मध्ये घ्यायचा आहे. त्याला आपण यू असं नाव देऊ. आता आपल्याला सेट पी दाखवायचं आहे. कुठली क्लोज फिगर घ्या आणि त्याला सेट पी असं नाव द्या. समजा आपण अशा प्रकारची क्लोज फिगर घेतली, ट्रायंगल, आणि हा झाला सेट कॅपिटल पी. या सेट पी मध्ये कोणते एलिमेंट आहेत ते लिहून घ्या. 1, 3, 7 अँड 10 सेट पी मधले एलिमेंट झाले. आता आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ पी यात दाखवायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ पीचा अर्थ काय होतो?
set of elements containing U but not in P. P मध्ये नसलेले आणि U मध्ये असलेले म्हणजे कोणते येतील मग P मध्ये नको U मध्ये पाहिजे म्हणजे P सोडून हा सर्व भाग म्हणजे काय असेल कॉम्प्लिमेंट ऑफ P. P मध्ये नसलेले आणि U मध्ये असलेले म्हणजे कोणता पोर्शन येईल मग हा पोर्शन हा सर्व काय असणार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ P. आता आपण कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये त्याचे एलिमेंट लिहूया कोणते 2 कुठे लिहा इकडे लिहा किंवा इकडे लिहा 2 त्यानंतर 8 9 11 and 12. P झाला P कॉम्प्लिमेंट झाला हा एवढा पोर्शन म्हणजे P कॉम्प्लिमेंट आणि हा युनिव्हर्सल सेट U. आता U मध्ये सर्व एलिमेंट कव्हर झाले का चेक करूया 1 2 3 1 2 3 7 8 9 10 11 7 8 9 10 11 12 सर्व एलिमेंट कव्हर झाले. आता सेकंड काय विचारलंय त्याने व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ P इज इक्वल टू P. म्हणजे काय P चा कॉम्प्लिमेंट घेतला आणि पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर सेट P येतो हे व्हेरीफाय करायचं. आपल्याला P माहित आहे P कॉम्प्लिमेंट माहिती आहे कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेऊ कॉम्प्लिमेंट ऑफ P चा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेऊ आणि चेक करू P येतो का कसं बघा कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ P चा कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये नसलेले युनिव्हर्सल सेट U मध्ये असलेले बघा कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये म्हणजे याच्यामध्ये नसलेले याच्यात एक एलिमेंट नको याच्यातला एलिमेंट चालणार नाही आपल्याला याच्यातले एलिमेंट नको पण कशात पाहिजे U मध्ये असलेले मग कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये नसलेले पण U मध्ये असलेले एलिमेंट आपण यात लिहिणार आहोत. 1 यात आहे का नाही मग चालेल तो 2 यात आहे तो चालणार नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट लिहितो त्यावेळेला त्या सेट मधला एलिमेंट चालत नाही मग 2 हा कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये आहे म्हणून चालणार नाही. 3 यात आहे का 3 यात नाही मग चालेल. 7 यामध्ये आहे का नाही 7 पण चालेल. 8 आहे 8 9 10 8 9 आहे 10 नाही 10 घेता येईल. 11 12 याच्यात आहे ते चालणार नाही म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये हे एलिमेंट येतील. मग चेक करा हा कॉम्प्लिमेंट ऑफ P बरोबर येतोय का P मध्ये कोणते एलिमेंट आहेत 1 3 7 10 1 3 7 10 म्हणजे हा काय झाला मग P म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ P इज इक्वल टू P इज व्हेरीफाईड अशा पद्धतीने कोणत्याही सेटचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला आणि पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तोच सेट येतो. नेक्स्ट क्वेश्चन capital A is equal to set of elements 1 3 2 7. Write 3 subsets of set A. या सेटचे 3 सबसेट लिहायचे. या सेटचे सबसेट लिहिताना कोणते कोणते सबसेट आपण लिहिणार एक लक्षात ठेवायचंय कोणत्याही सेटचा एम्प्टी सेट हा सबसेट असतो. म्हणजे या सेटचा एक सबसेट आपल्याला माहितच झाला एम्प्टी सेट म्हणजे सबसेट्स ऑफ सेट ए आर कोणते येतील फर्स्ट एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. नंतर सिंगलटन सेट 1 सुद्धा याचा सबसेट आहे. सिंगलटन सेट 2 सुद्धा त्याचा सबसेट आहे. सिंगलटन सेट 3 सुद्धा त्याचा सबसेट आहे. सिंगलटन सेट 7 तोही त्याचा सबसेट आहे. त्याच्यानंतर 1 and 3 काही सबसेट येणार याचा. सबसेट म्हणजे काय सबसेट मीन्स a set whose elements are in given set. 1 3 1 2 again 1 7 3 2 3 2 3 7
again 2 7, again 1 3 2, 1 3 2, again 1 3 7, 1 3 7, again 1 2 7, 1 2 7, again 3 2 7, 3 2 7, पुन्हा 3 2 7 झाला, पुन्हा 1 3 2 7, 1 3 2 7. हे सर्व या सेटचे सबसेट आहे. दोन सेट तसं लिहिता येतात. एम्प्टी सेट इज ए सबसेट ऑफ एव्हरी सेट अँड अ सेट इज ए सबसेट ऑफ इट सेल्फ. आणि प्रत्येक सेट हा स्वतःचाही सबसेट असतो. हे दोन सेट तर आता लिहिताच येतात. या पद्धतीने आपल्याला कोणत्याही सेटचे सबसेट हे लिहिता येतात. नेक्स्ट, विच सेट ऑफ द नंबर्स म्हणजे काय? कोणत्या नंबरचे सेट कुड बी द युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट असू शकतील फॉर द सेट्स गिव्हन बिलो. आपल्याला जे सेट्स दिलेले आहेत ह्या सेटसाठी कोणत्या नंबरचे सेट युनिव्हर्सल सेट असू शकतील ते आपल्याला लिहायचं आहे. कोणत्या कोणत्या नंबरचे सेट आपल्याला माहिती आहेत ते आधी लिहून घेऊ. आपल्याला सेट ऑफ नॅचरल नंबर्स माहिती आहेत. सेट ऑफ नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. होल नंबरचा सेट आपल्याला माहिती आहे. W is equal to 0 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. आणखी एक सेट आपल्याला माहिती आहे. सेट ऑफ इंटिजर्स I is equal to -3 -2 -1 0 1 2 3 अँड सो ऑन. यापैकी कोणत्या नंबरचा सेट आपल्याला या सेटचा युनिव्हर्सल सेट घेता येईल ते ठरवायचं आहे. आधी आपण आपल्याला दिलेले जे सेट आहेत ते आपण लिस्टिंग मेथडने लिहून घेऊ. कॅपिटल A इज द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. 5च्या मल्टिपलमध्ये जे नंबर्स आहेत त्याचा तो सेट आहे. मग कोणते कोणते एलिमेंट येतील त्याच्यात? 5 10 15 20 अँड सो ऑन. कॅपिटल B इज द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. मग 7च्या मल्टिपलमध्ये कोणते नंबर आहेत? 7 14 21 28 अँड सो ऑन. C इज द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. 12च्या मल्टिपलमध्ये 12 24 36 48 अँड सो ऑन. आता आपल्याला टेस्ट करायचं आहे. सेट A मधले एलिमेंट, सेट B मधले एलिमेंट आणि सेट C मधले एलिमेंट कोणत्या सेटमध्ये आहेत? सेट A मध्ये 5 10 15 20 आहे. याच्यात पण आहे 5, पुढे 10 आहे, 15 आहे, 20 आहे. म्हणजे सेट A मधले सर्व एलिमेंट N मध्ये. म्हणजे सेट A काय झाला? Nचा सबसेट. सेट B मध्ये 7 14 21 28 यात पण आहेत 7 आहे 14 आहे हे एलिमेंट आहेत. याचा अर्थ सेट B पण सेट Nचा सबसेट आहे. सेट C मध्ये 12 24 36 48 हे सर्व नॅचरल आहेत. म्हणजे ह्या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये आहेत. म्हणजे हे सर्व सेट Nचे सबसेट आहे. याचा अर्थ काय? N हा आपल्याला या सेटच्यासाठी युनिव्हर्सल सेट घेता येईल. तसंच सेट A मधले सर्व एलिमेंट W मध्ये पण आहेत. बीचेही सर्व एलिमेंट W मध्ये आहेत. सीचेही सर्व एलिमेंट W मध्ये आहेत. म्हणजे W सुद्धा आपल्याला युनिव्हर्सल सेट घेता येईल. आणि आपल्याला माहिती आहे की N मध्ये जे एलिमेंट आहे, W मध्ये जे एलिमेंट आहे ते सर्व I मध्ये आहेतच. याचा अर्थ ABC चे सर्व एलिमेंट I मध्ये सुद्धा आहेत. 5 10 इकडे 5 10 15 ते आहेत. 7 14 तेही आहेत. 12 24 तेही आहेत. म्हणजे याचा अर्थ N W आणि I यापैकी कोणताही सेट या तीनही सेटचा युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घेता येईल. मग आपला आन्सर काय येईल? N
W or I can be taken as universal set. आपण यापैकी कोणताही सेट युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो. नेक्स्ट, P is the set of integers which are multiples of 4. P मध्ये कोणते एलिमेंट आहेत जे मल्टिपल ऑफ 4 आहेत. मीन्स 4, 8, 12, 16 and so on. Second, T is the set of even square numbers. Even square numbers means 2 square, 4 square, 6 square, 8 square and so on. मग आता हे जे एलिमेंट आहेत 4, 8, 12, 16 हे नॅचरल पण आहेत, हे होल नंबर्स पण आहेत आणि हे इंटिजर्स पण आहेत. 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 4 चा 16 हे सर्व इंटिजर्स मध्ये पण येणार आहेत. याचा अर्थ P आणि T हे दोन्ही सेट N चेही सबसेट आहेत, W चेही सबसेट आहेत, I चेही सबसेट आहेत आणि म्हणून N, W आणि I यापैकी कोणताही सेट आपल्याला या सेटच्या साठी युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येतील. आन्सर कसं लिहिणार? देअरफॉर N, W or I can be taken काय म्हणून घेता येतील ते? युनिव्हर्सल सेट. कॅन बी टेकन ॲज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला ते घेता येतील. नेक्स्ट क्वेश्चन, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. म्हणजे काय? क्लासमध्ये जेवढे स्टुडंट आहेत त्या सर्वांचा सेट म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट. लेट सेट ए बी द स्टुडंट्स हु सेक्युर 50% or more marks in maths. सेट ए मध्ये कोणते स्टुडंट घेणार आहोत आपण? ज्यांनी 50% किंवा त्यापेक्षा जास्त 50% or more marks in maths मिळालेले असे स्टुडंट्स आपण सेट ए मध्ये घेणार. देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट एचं मिनिंग आपल्याला माहित आहे. सेट ए मध्ये नसलेले आणि युनिव्हर्सल सेट मध्ये असलेले एलिमेंट कशात येतील? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए मध्ये. सेट ए म्हणजे काय? स्टुडंट्स हु सेक्युर 50% or more marks in maths. मग कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए मध्ये काय येतील? हे एलिमेंट येणार नाही. म्हणजे कोणते येतील? ज्या स्टुडंटना 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत ते स्टुडंट कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए मध्ये येतील. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए इज इक्वल टू, आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असा दाखवतो. याच्यात कोणते एलिमेंट येतील? कुठले? इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स. कोणते स्टुडंट्स येतील? हु सेक्युर्ड, कसे मार्क्स मिळणार आहे त्यांना? हु सेक्युर्ड लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. मॅथ्समध्ये ज्यांना 50% पेक्षा लेस मार्क्स आहेत त्याच्यात येतील. का? कारण 50% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असलेले स्टुडंट सेट ए मध्ये येत आहेत. म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये सेट ए मध्ये नसलेले एलिमेंट या पद्धतीने आपल्याला लिहिता येतील. अशा पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट, सबसेट, वेन डायग्राम यावरची एक्झाम्पल्स कशी सॉल्व करायची ते पाहिलं.